नमस्कार मित्रांनो, चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण कंप्लीट करणार आहोत टॉपिक 1.9 जो आहे डबल फर्टिलायझेशन. डबल फर्टिलायझेशन हा टॉपिक इट इज अन इम्पॉर्टंट टॉपिक फॉर HSC बोर्ड्स. जर तुम्हाला या चॅप्टरमधून कोणत्या रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्समधून जर क्वेश्चन विचारायचं राहिलं कोणचा 3 मार्काचा और 5 मार्काचा, तर इथूनच क्वेश्चन निघेल. कुठून? डबल फर्टिलायझेशनमधून 5 मार्काचा और 3 मार्काचा. ओके, तर तुम्ही हा व्हिडिओ स्टार्टिंगपासून तर एंडपर्यंत बघा. तुम्हाला हा पूर्ण क्लिअर होऊन जाईल डबल फर्टिलायझेशन. ओके, तर बिना टाईम वेस्ट करता आपण चालू करूया व्हिडिओ. ओके, सगळ्यात पहिले आपण बेसिकपासून चालू करू. डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय? डबल फर्टिलायझेशन. ओके, तर डबल फर्टिलायझेशन इट इज कॉम्प्लेक्स fertilization mechanism in flowering plants. Double fertilization it is a complex fertilization mechanism in flowering plants. Flowering plants म्हणजेच एंजियोस्पर्मी. ओके, फ्लावरिंग म्हणजे एंजियोस्पर्मी. त्यानंतर डबल फर्टिलायझेशन वॉज डिस्कवर्ड बाय नॅवेस्चिन. डबल फर्टिलायझेशन हा कोणी डिस्कवर केला? नॅवेस्चिन. ओके, त्यानंतर इट वॉज discovered in liliaceous plants. It was discovered in liliaceous plants. आणि लिलियाशियस प्लांट्सचे एक्झाम्पल आहे लिलियम अँड फ्रिटिलॅरिया. ओके, लिलियम अँड फ्रिटिलॅरिया. बस इतकं समजलं. इट वॉज द बेसिक. ओके, आता काय होते लक्षात घ्या. आपला जो पोलन ग्रेन राहते इट रिचेस द सरफेस ऑफ स्टिग्मा. आपला जो पोलन ग्रेन राहते इट रिचेस द सरफेस ऑफ स्टिग्मा. त्यानंतर जर्मिनेशन होते. जेव्हा आपला पोलन ग्रेन इट रिचेस द सरफेस ऑफ स्टिग्मा त्यानंतर जर्मिनेशन होते. जर्मिनेशन झाल्यावर पोलन ट्यूब फॉर्म होते. ओके, नंतर हा पोलन ट्यूब का होते? इट पेनिट्रेट्स थ्रू पोलन ट्यूब पेनिट्रेट्स थ्रू स्टिग्मा. सॉरी, कलर दिसत नाही ना काही त्याच्यात. स्टिग्मा, स्टाईल, ओवरी चेंबर. ओके, काय होते? अवर पोलन ग्रेन इट रिचेस द सरफेस ऑफ स्टिग्मा. त्यानंतर जर्मिनेशन स्टार्ट होते. जर्मिनेशन झाल्यावर आपला पोलन ट्यूब फॉर्म होतो. देन धिस पोलन ट्यूब पेनिट्रेट्स थ्रू द स्टिग्मा, स्टाईल अँड ओवरी चेंबर. त्यानंतर ॲट लास्ट इट एंटर्स ओव्ह्यूल. पेनिट्रेशन झाल्यावर ॲट द एंड का होते? आपला जो पोलन ट्यूब असते पोलन ग्रेन इट एंटर्स द ओव्ह्यूल. ओके,
त्यानंतर आता आपण बघूया ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब. द ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब is guided by chemicals secreted by synergids. काय होते? द ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब इज गायडेड बाय केमिकल्स. तर स्पेशल केमिकल्स राहतात ते अँड ते केमिकल्स कोण सिक्रेट करतं? सिनर्जिड्स. आता तुम्हाला क्वेश्चन पडला असेल सिनर्जिड्स काय, तर तुम्ही टॉपिक आपला 1.4 ॲनाट्रोपस ओव्ह्यूल हा तुम्ही बघा. याच्यात तुमचे पूर्ण जे म्हणजे वर्ड्स आहेत ज्या आता आपण बघणार आहोत, मायक्रोपाईल, चाल्झा, सिनर्जिड्स, इंटिज्युमेंट्स, हे सगळे त्यात क्लिअर झाले आहेत, कारण की तो बेसिकच तो होता. ओके. आता मी हर लेक्चरमध्ये ते शब्द वर्ड्सबद्दल सांगितलं तर मग टाईम खूप होईल. ओके. तर तुम्ही 1.4 बघा. ओके. आता सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक येते एंट्रन्स ऑफ पोलन ग्रेन. तर पोलन ग्रेनकडे 3 वेज असते. पोलन ग्रेन हॅव 3 वेज. पहिला आहे मायक्रो. सेकंड इज चाल्झा अँड थर्ड इज इंटिज्युमेंट्स. ओके. फर्स्ट वन इज मायक्रोपाईल, सेकंड इज चाल्झा अँड थर्ड इज इंटिज्युमेंट्स. आता मायक्रोपाईल म्हणजे का? मायक्रोपाईल इट इज अन ओपनिंग ऑफ ओव्ह्यूल अँड इट इज डायरेक्टेड डाऊनवर्ड. ओके ना. ते आपला मायक्रोपाईल इज डायरेक्टेड डाऊनवर्ड. नंतर चाल्झा म्हणजे द पार्ट प्रेझेंट एक्झॅक्ट अपोजिट टू द मायक्रोपाईल. मायक्रोपाईल हा खाली राहते आणि चाल्झा हा वरती राहते. ओके, टॉपमध्ये राहते. मायक्रोपाईल इज प्रेझेंट ॲट बॉटम अँड चाल्झा इज प्रेझेंट ॲट टॉप. तो झाला चाल्झा. नंतर इंटिज्युमेंट्स आर द प्रोटेक्टिव्ह कवरिंग्स ऑफ न्यूक्लियस. ओके. इंटिज्युमेंट्स आर द प्रोटेक्टिव्ह कवरिंग ऑफ न्यूक्लियस. इंटिज्युमेंट्स हे आपले 2 प्रकारचे असतात, आउटर आणि इनर. आता हेच मी सांगत बसले तर खूप वेळ होऊन जाईल. ओके. म्हणून तुम्ही आपला व्हिडिओ लेक्चर 1.4 बघा, ॲनाट्रोपस ओव्ह्यू. त्यात हे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर झाले आहेत. ओके. आता आपण एक एक बघणार आहोत. फर्स्ट वन इज मायक्रोपाईल. Okay. If pollen grain enters through micropyle is called as पोरोगॅमी. त्याला आपण काय म्हणतो? पोरोगॅमी. जर आपला पोलन ग्रेन जर हा आपला मायक्रोपायलर एंडपासून जर एंटर झाला कशात? ओव्ह्यूलमध्ये, तर त्याला आपण म्हणतो पोरोगॅमी. आलं लक्षात? त्यानंतर सेकंड इज चलाजा. ओके. If pollen grain enters through chalaza is called as chalazo. Sorry. ग्रीन मध्ये लिहू आपण. ग्रीन मध्ये is called as, ग्रीन कलर कुठे आहे? हां, called as चला जो काय? जर आपला पोलन ग्रेन हा चलाजापासून एंटर झालं कशात? ओव्ह्यूलमध्ये, त्याला आपण म्हणतो चलाजो गॅमी. ॲट लास्ट थर्ड वन दॅट इज लास्ट एंट्रन्स, ते आहे आपला थ्रू इंटिज्युमेंट. स्पेलिंग बरोबर आहे का? पाहा. नाही, इंटिज्युमेंट्स. ओके.
इंटिज्युमेंट्स. जर आपला पोलन ग्रेन इफ इट एंटर्स थ्रू द इंटिज्युमेंट्स त्याला आपण म्हणतो मिसोगॅमी. मिसोगॅमी. ओके, एक सेकंड थांबा, चांगल्यामध्ये लिहितो आपण. मिसो if our pollen grains enters through the ovule through the integuments त्याला आपण म्हणतो मिसोगॅमी. ओके, आणि इंटिज्युमेंट्स आर द प्रोटेक्टिव्ह कवरिंग कशाचे? ऑफ न्यूक्लियस. आणि इंटिज्युमेंट्स हे दोन प्रकारचे असतात, इनर अँड आउटर. बस इतकं समजलं का? हाच मेन टॉपिक होता डबल फर्टिलायझेशनचा. यानंतर अजून काही मेन टॉपिक आहे ते आपण बघू आता. ओके, यानंतर लक्षात घ्या, जो आपला पोलन ट्यूब असतो, जो मेल गॅमेट कॅरी करतो, इट पेनिट्रेट्स इन वन ऑफ द सिनर्जिड्स. काय होतो? जो आपला पोलन ट्यूब असतो, जो मेल गॅमेट कॅरी करतो, इट पेनिट्रेट्स इन द वन ऑफ द सिनर्जिड्स. ओके, मग पेनिट्रेट झाल्यावर काय होतो? जो वॉटरी कंटेंट असतो, इट इज ॲब्झॉर्ब बाय पोलन ट्यूब. जो सिनर्जिडचा जो वॉटरी कंटेंट ऑफ सिनर्जिड इज ॲब्झॉर्ब बाय पोलन ट्यूब. ओके, इट ॲब्झॉर्ब बाय पोलन ट्यूब. मग त्याच्यानंतर काय होते? इट रप्चर्स अँड रिलीज कंटेंट्स इन्क्लुडिंग नॉन मोटाईल गॅमेट्स. काय होते? लक्षात घ्या, आपला जो पोलन ट्यूब असतो, जो मेल गॅमेट कॅरी करतो, इट पेनिट्रेट्स इन द वन ऑफ द सिनर्जिड्स. नंतर त्या सिनर्जिडचा जो वॉटरी कंटेंट राहते, ओके, कारण की पेनिट्रेट झाल्यावर जो वॉटरी कंटेंट राहते सिनर्जिडचा, इट इज ॲब्सॉर्ब बाय पोलन ट्यूब. मग नंतर पोलन ट्यूब रप्चर होते. देन पोलन ट्यूब गेट रप्चर्स. पोलन ट्यूब गेट रप्चर झाल्यावर काय होते? रिलीजेस टू नॉन मोटाईल मेल गॅमेट्स. ओके, सगळ्यात पहिले काय होते? आपला पोलन ट्यूब पेनिट्रेट होते कशात? सिनर्जिडमध्ये. नंतर जे वॉटरी कंटेंट राहते सिनर्जिडचा, इट गेट ॲब्सॉर्ब बाय द पोलन ट्यूब. मग काय होते? पोलन ट्यूब रप्चर होते. आफ्टर रप्चरिंग पोलन ट्यूब सिक्रेट्स म्हणजे सिक्रेट म्हणण्यापेक्षा रिलीजेस टू मेल हॉर्मोन्स. हॉर्मोन्स नाही, अरे या काय म्हणतात, टू मेल गॅमेट्स. ओके, हॉर्मोन्स नाही, टू मेल गॅमेट्स. त्यानंतर आता हे मेल गॅमेट्स नॉन मोटाईल आहे, तर नॉन मोटाईल आहे तर यांना काही म्हणजे पोलन ट्यूबपर्यंत जाण्यासाठी काही म्हणजे साधन लागणार, तर त्याच प्रोसेसला आपण म्हणतो सिफोनोगॅमी. आपण बघू सगळ्यात पहिले, सगळं बघू आपण. ओके, सॉरी, हे कलर या ब्लॅक बोर्डवर दिसत नाही ना, म्हणून मी चेंज करत आहे. सिफोनोगॅमी म्हणजे का? नॉन मोटाईल मेल gametes are carried through hollow pollen tube. ओके, आता आपले जे पोलन ग्रेन्स आहेत दे आर नॉन मोटाईल, म्हणजे दे कॅनॉट मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर. ओके, दे कॅनॉट मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर, कॅनॉट मूव्ह. आता हे बेसिक आहे गाईज. आता नॉन मोटाईल हे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. ओके, तर काय होते, जे नॉन मोटाईल मेल गॅमेट्स असतात दे आर कॅरीड थ्रू द हॉलो पॉलन ट्यूब. या प्रोसेसला आपण म्हणतो सिफोनोगॅमी. म्हणजे ओके, समजलं. त्यानंतर सिफोनोगॅमी ही लाईन तुम्ही लक्षात ठेवा. सिफोनोगॅमी इन्शुअर्स
fertilization. सिफोनोगॅमी इन्शुअर्स द फर्टिलायझेशन. ही लाईन तुम्ही लक्षात ठेवा. ओके, झालं. आता आपल्याला बघायचं आहे सिनगॅमी अँड ट्रिपल फ्युजन. सिनगॅमी गाईज या टॉपिकमध्ये फक्त असे डेफिनेशन्सच आहेत, पण ते डेफिनेशन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, कारण की तुम्हाला बोर्डात कधी विचारत होते 5 मार्कासाठी 3 मार्कासाठी एक्सप्लेन द डबल फर्टिलायझेशन डायरेक्ट 5 मार्कासाठी, तर तुम्हाला त्याचं डायग्राम सकट हे पूर्ण एक प्रोसेस वगैरे सांगायला लागेल. ओके, पोरोगॅमी काय आहे, चॅलोझोगॅमी काय आहे, मेसोगॅमी काय आहे. ओके, आता आपण बघणार आहोत सिनगॅमीबद्दल. ओके, सिनगॅमी इट इज द सेक्शुअल इव्हेंट ऑफ it is event of sexual reproduction in flowering plants. आणि फ्लावरिंग प्लांटला आपण काय म्हणतो, एंजिओस्पर्मिक. ओके, सिनगॅमी इट इज द इव्हेंट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट्स. आता आपण एक्झॅक्ट डेफिनेशन बघणार आहोत सिनगॅमीबद्दल. ओके, तर सिनगॅमी काय आहे, इट इज द फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट अँड हॅप्लॉइड फिमेल गॅमेट. सिनगॅमी इट इज द फ्युजन ऑफ haploid male gamete and haploid female gamete. ओके, हॅप्लॉइड फिमेल गमेट म्हणजे एक टू प्रोड्यूस डिप्लॉइड झायगोट. ओके, काय सिनगॅमी इट इज द फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट. काय फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट अँड हॅप्लॉइड फिमेल गॅमेट टू प्रोड्यूस डिप्लॉइड झायगोट. पहा, मी हा डिप्लॉइड झायगोटचा थोडा नेक्स्ट पेजवर सांगतो. थांबा. सिनगॅमीमध्ये काय होते, डिप्लॉइड झायगोट इज फॉर्म. ओके, काय होते, सिनगॅमी इज द फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट अँड हॅप्लॉइड फिमेल गॅमेट टू प्रोड्यूस डिप्लॉइड झायगोट. बस इतकंच होतं सिनगॅमीबद्दल. मी होप करतो तुम्हाला हे समजलं असेल सिनगॅमी. यानंतरचा कन्सेप्ट आहे आपला ट्रिपल फ्युजन. ट्रिपल फ्युजन इज ऑल्सो सेम ॲज द सिनगॅमी. सेम म्हणजे इट इज ऑल्सो इव्हेंट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट. ओके, ट्रिपल फ्युजन आणि सिनगॅमी हे सेमच आहेत. सेम कशात आहेत, दे बोथ आर द इव्हेंट्स ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट्स. आता आपण बघणार आहोत एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ ट्रिपल फ्युजन. ओके, काय होते, ट्रिपल फ्युजन इज द फ्युजन ऑफ ट्रिपल फ्युजन ऑफ second haploid male gamete with diploid secondary nucleus.
ओके, तुम्ही शब्दांकडे लक्ष द्या. डेफिनेशन काय आहे ते तुम्हाला समजणार. ओके, ट्रिपल फ्युजन इट इज द फ्युजन ऑफ सेकंड हॅप्लॉइड मेल गॅमेट. सिन गॅमीमध्ये काय होता, फक्त हॅप्लॉइड मेल गॅमेट, पण इथे काय सेकंड म्हणजे दुसरा. ओके, फर्स्ट हा कशात होता, सिन गॅमीमध्ये. इट इज द फ्युजन ऑफ सेकंड हॅप्लॉइड मेल गॅमेट विथ डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस. आता इथे फिमेल गॅमेटचा काही उल्लेख केलेला नाही. ओके, इथे सेकंडरी न्यूक्लियसचा उल्लेख केलेला आहे. ओके, फ्युजन ऑफ सेकंड हॅप्लॉइड मेल गॅमेट विथ डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस. ओके, आता ट्रिपल फ्युजनमध्ये का फॉर्म होते ते आपण नेक्स्ट स्लाइडवर बघू. ट्रिपल फ्युजन याच्यात फॉर्म होते प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. थांबा, चांगल्यामध्ये लिहू. ट्रिपल फ्युजनमध्ये काम फॉर्म होते प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये आपण म्हणतो PEN. ओके, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. ओके, ट्रिपल फ्युजनमध्ये फॉर्म होते प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. मग काय होते, हा जो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस इट डेव्हलप्स इनटू ट्रिप्लाइड एंडोस्पर्म. जो आपला प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे तो कशात फॉर्म होते, ट्रिपल फ्युजनमध्ये. मग याचं डेव्हलपमेंट कशात होते, ट्रिप्लॉइड एंडोस्पर्ममध्ये. ओके, ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म. ओके, मी होप करतो तुम्हाला हे दोन्ही समजले आहे, सिनगॅमी आणि ट्रिपल फ्युजन. तरी आपण एकदा बघूया सिनगॅमी म्हणजे काय होते. सिनगॅमी इज द फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट विथ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट टू प्रोड्यूस डिप्लॉइड झायगोट. सिनगॅमीमध्ये काय होते, डिप्लॉइड झायगोट फॉर्म होते. आणि ट्रिपल फ्युजनमध्ये काय होते, इट इज फ्युजन ऑफ सेकंड हॅप्लॉइड मेल गॅमेट विथ डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस. फ्युजन ऑफ सेकंड हॅप्लॉइड मेल गॅमेट विथ सेकंडरी न्यूक्लियस, डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस. आणि याच्यात फॉर्म होते PEN म्हणजेच प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो PEN. हा जो PEN आहे इट डेव्हलप्स इनटू ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म. हे तुम्ही लक्षात ठेवा, ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म. मी होप करतो तुम्हाला इथपर्यंत समजलेलं आहे. आता आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहोत. ओके, हा जो सिनगॅमी असतो, सिनगॅमी इट इज अ टाइप ऑफ जनरेटिव्ह फर्टिलायझेशन. इतक्या लहान गोष्टीसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल. ओके, कारण की असं नाही की 5च मार्काचा क्वेश्चन येईल या टॉपिकमध्ये. कधी कधी 1 मार्कचा पण येऊ शकते, 5 मार्काचा दुसऱ्या चॅप्टरमधून येईल, 3 मार्काचा दुसऱ्या चॅप्टरमधून येईल. तुम्हाला हे एक्झाम्पल झाले, डबल मिनिंग म्हणजे ड्युअल नेमिंग झाले, जसा ऑर इज नोन ॲज, अल्सो नोन ॲज असे झाले, की तुम्हाला लक्षातच राहायला पाहिजे. 1 मार्कासाठी 2 मार्कासाठी येऊ शकतात. ओके, सिनगॅमी इज द टाईप ऑफ जनरेटिव्ह फर्टिलायझेशन. त्यानंतर ट्रिपल फ्युजन इज टाईप ऑफ व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशन. ओके, मी होप करतो तुम्हाला इथपर्यंत हा सगळं समजलेला आहे. यानंतर आता आपला हा डबल फर्टिलायझेशन एंडपर्यंत आलेला आहे. आता तुम्हाला लॉजिक समजेल काय होते या प्रोसेसमध्ये. देअर बोथ मेल गॅमिट्स पार्टिसिपेट. ओके, म्हणून त्याला आपण म्हणतो डबल फर्टिलायझेशन. ओके, हिअर बोथ मेल गॅमिट्स participate, therefore
called as double fertilization. आता पहा, सिनगॅमीमध्ये काय होते, हॅप्लॉइड मेल गॅमिट. मग हॅप्लॉइडच्या समोर काय नाही म्हणजे प्रायमरी असतो तो. ओके, प्रायमरी हॅप्लॉइड मेल गॅमिट. नंतर ट्रिपल फ्युजनमध्ये काय होते, सेकंडरी हॅप्लॉइड मेल गॅमिट. आले ना दोन्ही यूज झाले म्हणजे दोन्ही मेल गॅमिट पार्टिसिपेट झाले म्हणजे याला आपण म्हणतो डबल फर्टिलायझेशन. ओके, म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं डबल फर्टिलायझेशन म्हणजे तुम्ही पहा, डबल फर्टिलायझेशन म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे. आता आपण पुरे कन्फ्युजनच करून टाकूया डबल फर्टिलायझेशनचा. सगळ्यात पहिले तुम्हाला ठेवायचं आहे बेसिक डेफिनेशन. काय, डबल फर्टिलायझेशन इज नोन ॲज कॉम्प्लेक्स फर्टिलायझेशन मेकॅनिझम इन फ्लावरिंग प्लांट्स. त्यानंतर कोण डिस्कवर केला, नॅव्हॅस्चीने डिस्कवर केला. कशात डिस्कवर केला, लिलियाशियस प्लांट्समध्ये डिस्कवर केला. नंतर लिलियाशियस प्लांट्सचे एक्झाम्पल कोणते, लिलियम अँड फ्रिटिलॅरिया. त्यानंतर एंट्रन्स तुम्हाला सांगायचे आहे, पोलन ग्रेन कोणत्या वेजनी एंटर करतो, वेज म्हणण्यापेक्षा कोणत्या पार्ट्सनी एंटर करतो. त्यात सगळ्यात पहिला पार्ट आहे मायक्रोपाईल, त्याला आपण म्हणतो पोरोगॅमी. त्यानंतर चॅलाझा, त्याला आपण म्हणतो चॅलाझोगॅमी. थर्ड आहे इंटिज्युमेंट्स, त्याला आपण म्हणतो मिसोगॅमी. त्यानंतर सिफोनोगॅमीबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर सिफोनोगॅमी म्हणजे जेव्हा आपला नॉन मोटाईल मेल गॅमिट म्हणजे इट ट्रॅव्हल्स नॉन मोटाईलला त्याला कोणता तरी वे लागेल, सो त्यास आपण प्रोसेसला म्हणतो आपण सिफोनोगॅमी. त्यानंतर आपले टॉपिक्स झाले सिनगॅमी अँड ट्रिपल फ्युजन. दे बोथ आर द इव्हेंट्स ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट्स. त्यानंतर सिनगॅमी इज द फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट विथ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट. त्यानंतर सिनगॅमीमध्ये डिप्लॉइड झायगोट फॉर्म होते. बस इतकं लक्षात ठेवायचं. त्यानंतर ट्रिपल फ्युजनमध्ये सेकंड हॅप्लॉइड मेल गॅमेट फ्यूज विथ डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस. याच्यात फॉर्म होते PEN, त्याला आपण म्हणतो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. नंतर दिस प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस डेव्हलप्स इंटू ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म. ओके, आता सिनगॅमीमध्ये काय झाला, सिनगॅमीमध्ये हॅप्लॉइड मेल गॅमेट आणि ट्रिपल फ्युजनमध्ये सेकंड हॅप्लॉइड मेल गॅमेट. ओके, आता हा इथे प्रायमरी राहणार. पहा ना, दोन मेल गॅमेट झाल्यात ना. आपल्या डबल फर्टिलायझेशनमध्ये प्रोसेस कोणते आहेत, सिनगॅमी एक आहे आणि ट्रिपल फ्युजन एक आहे. तर 2 यूज झाले आहेत मेल गॅमेट्स, त्यालाच म्हणून आपण म्हणतो डबल फर्टिलायझेशन. मी होप करतो हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा एक पण सुद्धा तुमचा म्हणजे डाऊट नाही राहणार, मी याची गॅरंटी घेतो. ओके, आता आपल्याला काही सिग्निफिकन्स बघायचे आहे डबल फर्टिलायझेशनचे. मग आपला हा टॉपिक झालेला आहे कंप्लीट. ओके, आता आपण बघूया सिग्निफिकन्स गाईज. आणि तुम्ही नाही का कमेंट्समध्ये सांगत जा की मी काय अजून म्हणजे डेव्हलपमेंट्स केले पाहिजे आपल्या व्हिडिओमध्ये. ओके, मी ते नक्की करणार जर तुम्ही कमेंट करणार ते. ओके, मला कळवा फक्त. आता आपण बघू सिग्निफिकन्सेस ऑफ डबल फर्टिलायझेशन. हे सिग्निफिकन्स मी तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये सांगणार आहे. सगळ्यात पहिला आहे इट इज अ युनिक फीचर्स ऑफ एन्जिओस्पर्म्स. हो, बरोबर आहे, कारण की इट इज द रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट्स म्हणजेच एन्जिओस्पर्म्स. इट इन्शुअर्स दॅट द पॅरेंट प्लांट इन्व्हेस्ट अ सीड विथ अ फूड स्टोर ओनली इफ एग इज फर्टिलाइज. याच्यात समजून यायला काय नाही, तुम्ही फक्त हे वाचा. इट इन्शुअर्स दॅट द पॅरेंट प्लांट इन्व्हेस्ट अ सीड विथ अ फूड स्टोर ओनली इफ द एग इज फर्टिलाइज. ओके, फक्त तुम्ही इतकं लक्षात ठेवा. इट इज युनिक फीचर ऑफ एन्जिओस्पर्म्स. त्यानंतर सेकंड काय, डिप्लॉइड झायगोट डेव्हलप इंटू एम्ब्रियो which again develops to
न्यू प्लांट. जो आपला डिप्लॉइड झायगोट आहे इट डेव्हलप्स इंटू एम्ब्रिओ. नंतर दिस अगेन्स डेव्हलप इंटू न्यू प्लांट. ओके. त्यानंतर थर्ड ट्रिप्लॉइड PEN म्हणजे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. ओके. डेव्हलप्स इंटू न्यूट्रिटिव्ह एंडोस्पर्म. जो आपला ट्रिप्लॉइड PEN आहे ज्याला आपण म्हणतो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस इट डेव्हलप्स इंटू न्यूट्रिटिव्ह एंडोस्पर्म टिश्यू. त्यानंतर इट रिस्टोर्स द डिप्लॉइड कंडिशन ऑफ फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट्स विथ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट्स. ओके. फोर्थ PEN म्हणण्यापेक्षा आपण डायरेक्ट लिहू इट restores diploid condition of fusion of haploid male gamete with haploid female gametes. ओके. आणि आपण हॅप्लॉइड फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट विथ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट कशात बघितलं होतं? थ्रू हे डेफिनेशन म्हणजे हे प्रोसेस करायची आहे सीन गॅमेट. ओके. त्यानंतर इट ऑल्सो हेल्प्स टू अवॉइड पॉली एम्ब्रियोनी. हेल्प्स टू अवॉइड पॉली एम्ब्रियोनी. बस आपला डबल फर्टिलायझेशन हा टॉपिक झालेला आहे कंप्लीट. 1.9 टॉपिक झालेला कंप्लीट. मी होप करतो तुम्हाला हा डबल फर्टिलायझेशन पूर्ण समजलेला आहे. ओके. आणि जर या चॅप्टरमध्ये जर बोर्डवाल्यांना जर क्वेश्चन विचारायचं राहिलं हार्ड म्हणण्यापेक्षा बोर्ड हार्ड नाही विचारत, लेंदी विचारते, तर हा इथूनच विचारणार डबल फर्टिलायझेशनमधून. कारण की हा इट इज अ इम्पॉर्टंट टॉपिक. ओके. तुम्ही कोणत्याही गाईडमध्ये बघा, ती तुमच्या पेपर शीट्समध्ये बघा, पेपर सेट्समध्ये और तुमच्या क्वेश्चन बँकमध्ये बघा, हा क्वेश्चन 5 मार्कासाठी नाही तर 3 मार्कासाठी तिथं असतोच. आणि आलासुद्धा आहे बोर्डामध्ये. आणि असं नाही की हाच क्वेश्चन येणार. चॅप्टर तुमचे खूप आहेत, तर प्रत्येक चॅप्टरमध्ये 5 मार्काचे 2-3 टॉपिक असतात. ओके. तर या टॉपिकमध्ये हा एक टॉपिक जो आहे इट इज अ इम्पॉर्टंट टॉपिक फॉर बोर्ड. ओके. आणि जर 1-2 मार्काचे विचारायचं गेले तर मग 1-2 मार्काचे खूप विचारू शकतात. ते एक्झाम्पल झाले, तेच डबल नेमिंग झाले. ओके. तर तुम्ही होप करतो तुम्ही लेक्चर माझे बघत असाल. ओके. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा प्लीज. ओके. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल मित्रांमध्ये शेअर करा, लाईक करा. ओके. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ओके. तर चला 34 मिनिट होत आलेले आहेत. आपण स्टॉप करूया व्हिडिओ. चला बेस्ट ऑफ लक. बाय.